आजचा दिवस खूप बोर वाटत होता, पण अनएक्सपेक्टेडली खूप भारी गेला. हॅलो, नमस्कार, कसे आहात सगळे? माझ्या मिनी व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. खूप दिवसांपासून मी मिनी व्लॉग टाकला नाही, म्हणून मग काहीतरी कॉन्टेंट मिळावा म्हणून मी वेट करत होते आणि मला शेवटी कॉन्टेंट मिळाला आणि मी पोस्ट करते आहे. शॉपमध्ये मस्त कामं चालू होती आणि बॅकग्राऊंडला सॉंग्स फुल व्हॉल्यूममध्ये चालू होती. काम करत करत एकदम वाईबमध्ये गेले आणि असं वाटत होतं की मस्त DJ पार्टी चालू आहे. सॉन्ग ऐकल्यावर जो काही मूड फ्रेश होतो ना, त्याला कसलीच तोड नाही. आणि मग विदाऊट वॉर्निंग कट टू नेक्स्ट सीन, डायरेक्ट काव्याच्या बोरणांमध्ये एंट्री घेतली. तिकडे गेल्यावर OMG, तिची एक्साइटमेंट लेवल तर ओव्हरफ्लो. खूप जास्ती, खूप खूप हॅपी. सगळं आवराआवरी चालू होती आणि तिची मज्जा बघा. एक एक चॉकलेट प्रत्येक बाउलमधलं घेऊन टेस्ट करते की कसं आहे. आणि काऊ फुल रेडी होती, इतकी सुंदर दिसत होती आणि छान तयार झाली होती. मागच्या 2 वर्षी ती खूप रडली होती बोरनानला, पण यावेळेस ती खूप जास्त एक्सायटेड होती कारण तिला थोड्याफार गोष्टी आता कळायला लागल्यात. बोरनांसाठी छोटी छोटी मुलं जमा झाली होती आणि त्यांचा जल्लोष तर अरे बापरे, असं वाटत होतं जसं छोटं फंक्शन नाही तर मिनी फेस्टिवल आहे. खरं बोलायचं तर असे छोटे छोटे फंक्शन्स अटेंड करायला मला खूप आवडतात, कारण त्यावेळी आपण लहान मुलांसोबत प्रेझेंट टेन्समध्ये जगत असतो. बाकीच्या कुठल्या गोष्टींचं टेन्शन नसतं, सगळं विसरून आपण त्यांच्यात रमून जातो. मी पण लहान असताना असे बोरनानला जायचे आणि फुल धमाल करायचे. ते दिवस तर खूपच भारी होते आणि आज पण तशीच फिलिंग आली. खूप जास्ती मज्जा केली, फोटोज काढले, व्हिडिओज काढले आणि काव्याच्या छोट्या बहिणीसोबतच म्हणजेच आमच्या राधासोबत पण खूप सारे क्यूट मोमेंट्स कॅप्चर केले. असे छोटे छोटे फंक्शन्स अटेंड करत जावा, म्हणजे आपण जे रोजचं रुटीन फॉलो करतो त्याच्यातून थोडंसं रिफ्रेश होण्यासाठी हे असे लहान मुलांसोबत वेळ घालवणं किंवा अजून काही वेगळ्या ॲक्टिव्हिटीज असतील त्या करत जा. आणि इकडे आमच्या काव्याचे पेशन्स संपले होते म्हणून ती रडायला लागली, कारण तिला जास्ती गर्दी, जास्ती लोक अजिबात आवडत नाही. तिला निवांत एकांत वेळ लागतो. ती सेम तिच्या मम्मासारखी आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.